पहिल्या बॉलवरती एक सिंगल येत असताना पाहायला मिळतात मोनिश यांच्या माध्यमातून. पुढचा बॉल बागपूरला गेले, पुन्हा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक मात्र तिथे येतात, बॉल लढवतात, फिल्डिंग करतात, तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. पुढचा बॉल बॅकफुटला गेले, पुन्हा खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल मात्र त्या ठिकाणी कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जर आपण पाहिलीत तर धावफलकावरती मात्र वाढत असताना पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल आणखीन एक दर्जेदार शो खेळलाय. ओ फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली, एफर्ट चांगला पाहायला मिळालात, बॉल लढवण्याचा प्रयत्न केलात. संघाच्या धावसंख्या धावफलकावरती 4. महत्वाचा मॅच आहे, दोघांनाही जिंकायचे आहेत. किंजल 11 दुसऱ्या बाजूला श्रीदेव. गोलंदाजीवरती आपण पाहिलं तर नेहाल चव्हाण. पुढचा बॉल असेल पुण्याचा गोलंदाज तयार आहेत. नेहालचा बॉल खेळण्याचा प्रयत्न, टॅप केला बॉलला, फिल्डिंग चांगली केलं, एक सिंगल मात्र त्या ठिकाणी प्राप्त होईल. षटक्रमांक मैदानावरती संपलं. पहिल्या ओव्हरमध्ये रन आल्या धावफलकावरती 6 धावा ऑन स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. एक संगीत ऐकूयात आणि घेऊयात. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती आपण धावा पाहिल्या तर जाऊन पोहोचतायत 6 धावा ऑन स्कोर कार्डवरती लगावण्यात आल्यात. सेकंड ओव्हरला मात्र मैदानावरती सुरुवात होईल. दुसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाज तयार आहेत. अक्षय मैदानावरती आलेले आहेत. अक्षय पुन्हा खेळायचा प्रयत्न, पहिला बॉल मात्र आपण पाहिलं तर भिरकावला, सिंगल मात्र त्या ठिकाणी कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. एका धावेने मात्र धावसंख्या पुढे चालू ठेवण्याचं काम करतायत. प्रत्येकाला लढायचं आहेत, मॅच जिंकायचे आहेत, उद्याच्या दिवसामध्ये या मैदानावरती यायचं आहेत. पुण्यात हलक्यातनं मोनिश त्या ठिकाणी मात्र सिंगल मिळत असताना पाहायला मिळतात, परंतु फेकी खराब. फेकीचा फायदा होईल मैदानावरती 2 मध्ये आणि 2 ने संघाची धावसंख्या धावफलकावरती 9. एक चुकी तुमच्या निर्णायक ठरू शकतायत. मॅच सुरू होण्यासाठी जास्त टाइम जात नाहीत. मॅच सुरू झाला तर तसं मैदानावरती म्हणावं लागेल. सर्व काही सुरळीत सुरू होतं. सिंगल तिथे आलेल्या 2 धावा, फटका दर्जेदार खेळलाय. ओ म्हणून म्हटलं, मागच्या बॉलवरती आलेल्या 2, आता आलेल्या 4 धावफलकावरती धावा वाढवणारे आहेत. संघाची धावसंख्या धावफलकावरती 13. तेरा धावा धावफलकावरती लगावण्यात आल्यात. म्हणून म्हटलं की मागे तुम्ही केलेले मिसफी, तिथे तुम्ही फेकलेली सिंगलला डबलमध्ये ज्यावेळी कन्वर्ट करण्याचा प्रयत्न तिथून देण्यात आलात, त्यानंतर आलेला चौकार धावफलकावरती धावा वाढवणारे आहेत. गोलंदाज तयार आहेत. नो 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 बॉल. पंचाने मात्र कवलाय, नो आलाय. त्यामुळे पुढचा बॉल फ्री हिट. ओ फ्री हिटचा बॉल पाठवलाय मैदानाच्या बाहेर, परंतु तितका काही फरक पडणार नाहीत. हा बॉल आपण पाहिला तर पंचाने दर्शवलाय, बॉल मैदानाच्या बाहेर गेलात, त्यामुळे बॉल द्या. रन झाला 14. 14 ऑन स्कोर कार्ड. 1.4 ओव्हर्स. किंजल 11 वर्सेस श्रीदेव मध्ये सुरू असलेली मॅच. जवळ सामन्याच्या दिशेने अक्षय तयार. समोर आपण पाहिलं तर मोनिश. 7 मध्ये 9 धावा आतापर्यंत मोनिशाने बनवल्यात. ड्राईव्ह केला, फटका चांगला खेळला, परंतु सरळ बाटने खेळण्याच्या प्रयत्नामध्ये तिथे एक सिंगल पाहायला मिळेल. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जर आपण पाहिलीत तर धावफलकावरती जाऊन पोहोचतायत 15 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. स्कोर कार्डवरती आपण ही धावसंख्या सध्या पाहू शकतायत. शेवटचा बॉल बाकी असेल. बागपूरला गेले, कट करण्याचा प्रयत्न, सिंगल मात्र कंप्लीट. आफ्टर 2 ओव्हर्स 2 षटकांचा खेळ मैदानावरती संपलाय. धावफलकावरती आपण धावा पाहिला तर जाऊन पोहोचला 16 धावा धावफलकावरती लगावण्यात आल्यात. 8ची सरासरी ही मैदानावरती मेंटेन करण्यात आल्यात आणि 8च्या सरासरीनं धावफलकावरती आपण धावा पाहिल्यात तर 16 धावा हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्वराज्य प्रीमियर लीग पर्व 4थं वर्ष, 4थं पण सर्वजण पाहतायत आणि हे 4थं पर्व सुरुवात झाल्यात. आता 3रं षटक मैदानावरती सुरुवात होईल.
पॉवर प्ले मैदानावरती आता सुरुवात होताना पाहायला मिळेल. चुना चुना मैदानाच्या आतमध्ये पाठवायचं. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देऊन टाकूयात. चला रंगलेला मॅच आहे. 2 षटकांचा खेळ संपला. धावा 16. चला सुरुवात. हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाणार आहे. राजेश सर विनंती सर, राजेश जगताप सर, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण द्यायचा आहे. सोनूला आपण देऊयात. संग्राम दादांना विनंती असेल आपल्या शुभ असं दिला जाईल. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार, तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्या ठिकाणी आपण वितरित करूयात. स्कोरकार्ड वरती धावा झाला 18. 1-8. पटक्या दर्जेदार खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी त्यांना बॉल अडवल्यात. फिल्डिंग चांगली आपल्याला पाहायला मिळालीत. आणि क्षेत्ररक्षक करत असताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिलं तर स्कोरकार्ड वरती जाऊन पोहोचलात. संघाची धावसंख्या मात्र 1 ने वाढत असताना 19-19. पटक्या दर्जेदार खेळलाय. कडक खेळलाय. चेंडू चालाय सरळ सीमारेषेच्या पार. 4 धाव्यांसाठी चौकार. 4 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 23 धावा. उत्तम तयार. उत्तमच्या समोर पुन्हा एकदा मात्र एक दर्जेदार स्ट्रोक फेकी, परंतु एक सिंगल मात्र कंप्लीट करण्यात येईल. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफलकावरती 24-24. या षटकातील विचार केला तर शेवटचा बॉल बाकी असणार आहे. 11 बॉल मध्ये 16 रन आतापर्यंत खर्च केला मोनिश यांनी. विशाल यांनी 7 मध्ये 7 धावा खर्च केला. विशाल यांनी आतापर्यंत 7 मध्ये 7 धावा बनवल्या आहेत. उत्तम तयार गोलंदाजीवरती. समोर विशाल. फटका खेळायचा प्रयत्न. प्रॉपर मात्र बॅट आणि बॉलचं कनेक्शन तितकं प्रॉपर नाही जुळलं. पंचांकडे अपील. पंचांचं बोट हवेमध्ये. फलंदाज बाद होईल. 3 ओव्हरचा खेळ मैदानावरती झालाय समाप्त. रन झाल्यात 24-24. बॅटिंग टीम कडून रिव्ह्यू घेण्यात आला. त्यामुळे हा आउट आहे की नॉट आउट आहे ते आता पंच पाहतायत. जय जम्बो पण या आउट आहेत की नॉट आउट आहे पाहिलं जाणार आहेत. सीजन ऑफ पेंडिंग आहेत. बॅट्समन पोहोचलात नाही पोहोचला त्या गोष्टी आता पंचाने पाहण्याचा प्रयत्न केलाय. त्या ठिकाणी अंपायरचं तर आउट दिलं होतं परंतु आणि डिसिजन पंचाने सांगितलंय नॉट आउट. मैदानावरती आता बॅट्समन सेफ असणार आहेत. घेतलेला जो रिव्ह्यू होता तो रिव्ह्यू सक्सेसफुल करत असताना पाहायला मिळालं. त्याचं कारण
मैदानावरती आपण पाहिलं तर जी पाठ होती ती थोडं क्रुशल मोमेंट होतात. त्यामुळे पंचांनी 2-3 वेळा हा पाण्याचा प्रयत्न केला. शेवटी डिसिजन कळवलं की इथे एक सिंगल असेल. 3 ओव्हरचा खेळ संपलात. रन झाला 25. पहिला बॉल पाहायला मला खूप चांगल्या पद्धतीने हाताळल्यात. पंचाने मात्र सांगितलंय निर्धाव चेंडू मैदानावरती फेकण्यात आला. डॉट बॉल येतोय. दिलीप पाटील आल्यात या संघाचे संघ मालक आणि आज प्रमुख डीजे ऑपरेटर डीजे ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं ते दिलीप पाटील. ओह आणखीन एक चांगला बॉल. डॉट बॉल मैदानावरती हाताळला जातोय. हीच दिलीप पाटील यांची स्पेशालिटी आहे. ती दाखवण्याचा प्रयत्न मैदानावरती करतायत. 3.2 चेंडूचा खेळ संपलाय. बॅट्समॅन नंतर रिव्ह्यू घेतलाय. चला जाऊयात आता. पंच जातात डिसिजन सांगतायत. नो व्हाईट साठी आपण पाहिलं तर हा रिव्ह्यू घेण्यात आला होता. चला जाऊयात पुण्याच्या मॅचच्या दिशेने. गोलंदाज तयार आहेत. दिलीप पाटील. पुढचा बॉल फटका दर्जेदार खेळलाय. क्लासिकल खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात. पैकी थोडीशी खराब पाहायला मिळाली. थोडंसं लेट रिॲक्ट केलं त्यामुळे हा बॉल आपण पाहिलं तर एक सिंगल वरती कंप्लीट होता पाहायला मिळतं. सिंगलच्या माध्यमातून धावा 26-26. पुण्याला ड्राईव्ह केलं. फटका छान खेळलाय. चेंडू मात्र फ्री करत असताना एक सिंगल कंप्लीट होईल. सिंगलच्या माध्यमातून धावा फलकावरती 27 धावा. 2 बॉलचा खेळ मैदानावरती शेष असणार आहेत. हे 2 बॉल कशा प्रकारे टाकले जातील ते पाहूयात. पुढचा बॉल बॅकफुटला गेले. गॅप मध्ये चेंडूला पाठवलं. चेंडू सीमा रेषेच्या पार 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 चौकार. रंगलेला सध्या मॅच आपण मैदानावरती पाहतात. चौकार येत असताना तिथून पाहिलं होतं. धावसंख्या 31-31. हो यावेळेचा बॉल शेवटचा बॉल खूप चांगला टाकलाय आणि शेवटच्या बॉलवरती आपण पाहिलं तर तिथून हा खेळ जो आहे तो खेळ मैदानावरती आता समाप्त होत असताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. रन झाल्यात. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 ओव्हर नंतर 31 धावा धावफलकावरती लगावण्यात आल्यात. लक्ष असेल मैदानावरती मॅचला जिंकण्यासाठी 32 रन करायचे आहेत. 32 आणि 32चा पाठलाग मैदानावरती केला जाईल नाही केला जाणार याची चर्चा मैदानावरती होणार आहे काही क्षणामध्ये. टीमची गरज आणि फिक्र से होता है क्या विश्वास ठेवावाच लागेल या दोन्ही खेळाडूंकरता.
चला मॅचला सुरुवात होताना पाहायला मिळेल, सामन्याला सुरुवात होताना पाहायला मिळेल. चला मॅचला सुरुवात, सामन्याला सुरुवात होताना पाहायला मिळत आहेत. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झालं. चला बॅटिंग करणाऱ्या टीमचा एक खेळाडू एक्स्ट्रा येऊ द्यात. नावं सांगण्यासाठी विनंती असणार आहेत. टीम किंजल 11. मॅच ऑन, गेम ऑन. टार्गेट मैदानावरती ठेवण्यात आलं 32 धावेंचं आपल्याला टार्गेट पाहायला मिळणार आहेत. आणि 32 धावा कशा प्रकारे चेस होणार तेही आपण मैदानावरती पाहणार आहोत. पहिला बॉल ड्राईव्ह केला सेफ अँड चेंडूला मात्र खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल कंप्लीट. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफलकावरती 1 रन. ऑन स्कोर कार्डवरती आपल्याला सध्या पाहायला मिळतात ती दृश्य. पुढचा बॉल, गोलंदाज तयार. कडक स्ट्रोक पुण्याचा पाहायला मिळतोय, परंतु एक सिंगल कंप्लीट होईल अभिच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळालं. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफलकावरती 2. पुढचा बॉल, फटका चांगला खेळलाय पुण्याचा, मात्र आपण पाहिलं तर धाव घेण्याचा प्रयत्न तर कुठलाही नाहीत. त्यामुळे तिथे आपण पाहिलं तर डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या बॉलवरती एक सिंगल, दुसऱ्या बॉलवरती सिंगल, तिसरा बॉल डॉट. हे चित्र आतापर्यंत आपण मैदानावरती पाहतायत. लोवर फुलटॉस बॉल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहेत, बॉल अडवत आहेत. फिल्डिंग चांगली करतात. एक सिंगल वरती समाधान. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. 3 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. टार्गेट 32 आहेत. ओहो, सोडून देण्याचा प्रयत्न. शेवटी बॉल बॉडीवरती आपल्याला पाहायला मिळाला स्पर्श होत असताना. पहा बॉल कशा प्रकारे हाताळण्यात आलाय. सुरुवातीला थोडस चेंडू तर संपलाय. आतापर्यंत 5, शेवटचा बॉल बाकी आहेत. रन 3. लास्ट बॉल. फटका चांगला खेळलाय. चेंडू मात्र चाललाय तिथून क्षेत्ररक्षक त्याने बॉल अडवलाय. फिल्डिंग चांगली केली. एक कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न. रनिंग बिटवीन द विकेट. 2 कंप्लीट. तिसऱ्यासाठी प्रयत्न करायचा परंतु नाही थांबवलं. 2 धावा येत आहेत आणि षटक क्रमांक मैदानावरती आपण पाहिलं तर पहिलं समाप्त झालाय. पहिल्या ओव्हर मध्ये रन आल्यात 5. गोलंदाज तयार होता दुसरं षटक फेकण्यासाठी. अर्जुन. पुण्यात आपण पाहिलं तर एक चांगला स्ट्रोक मात्र मैदानावरती पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर जात असताना एकूण धावा धावफलकावरती 6, 6. स्ट्रोक तर कडक आहे. चेंडू मात्र गेलाय सरळ बाउंड्री लाईनच्या पार. मिळतं धावा 4 चौकार. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर 4 ने वाढत असताना संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला 10 वरती आपल्याला पाहायला मिळतात. ट्रेन ऑन स्कोर कार्ड वरती आपण पाहू शकतात. एक पूर्णांक 2 चेंडू आतापर्यंत खेळ संपला. धावसंख्या धावफलकावरती 10. गोलंदाज तयार. पुण्यात अर्जुन. समोर अभि. फटका चांगला खेळलाय. स्वीप केलाय. बॉल तिथून मात्र निघून गेलाय. आपण पाहू शकतो एका धावेसाठी संघाची धावसंख्या धावफलकावरती 11. चेंडूचा खेळ संपला आतापर्यंत 3. अजूनही 3 बॉल मैदानावरती शिल्लक आहेत. हे 3 बॉल कशा प्रकारे टाकले जातात ते पुन्हा एकदा मैदानावरती पाहूयात. निर्णायक 3 बॉल असणार आहे. टार्गेट मैदानावरती 32 धावेंचं. बागपूरला गेले किंवा चेंडूला गॅप मध्ये खेळण्याच्या प्रयत्नामध्ये तिथे फेकी.
चांगली पाहायला मिळाली का याच्यावरती सध्या लक्ष वेधित केलं जात आहेत. अंपायरचं डिसिजन थर्ड अंपायरकडे सध्या रेफर केले गेले आहेत. तिसरे पंच आता बिझी होत आहेत. त्यामुळे तिसरे पंच पुन्हा पाहण्याचा प्रयत्न करतायत. पाहूयात आउट नॉट आउट हे डिसिजन तुमच्यापर्यंत कळलं जाईल. क्रुशल मोमेंट आहे. त्यामुळे पंचाने एक वेळ नाही दोन वेळ नाही सातत्याने पाहण्याचा प्रयत्न केला आणि पंचाने आता सांगितलंय मैदानावरती बॅट्समन सेफ आहेत. नॉट आउट मैदानावरती धावण्यात आलं. धपलकेवरती धावा जर आपण पाहिलं तर 1 ने वाढत असताना जाऊन पोहोचलाय 12. करायच्या अजूनही 20. या षटकातील बॉल शिल्लक आहे 2. 14 बॉलमध्ये लक्ष असणाऱ्या मैदानावरती 20 धावांचं मॅच रंगेल यात काही शंका नाहीत. प्रयत्न करायचे आहेत, प्रयत्न चालू ठेवायचे आहेत. काय प्रयत्न कशा प्रकारे केले जातील पाहूयात. फटका दर्जेदार खेळला क्षेत्राच्या तैनात फेकी अचूक तर पाहायला मिळालीत, वेग तर पाहायला मिळाला फेकीमध्ये, परंतु सिंगल काही रोखली जात नाही. सिंगल मैदानावरती कंप्लीट केली जात आहेत. धाबा फलक्यावरती 13. 19 धावेची जुनी गरज. 13 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. हा शेवटचा बॉल असेल, निर्णायक असेल दोघांसाठी. शेवटचा बॉल वरती घडलंय काय तिथून मात्र मैदानावरती विकेट आलाय. फलंदाज मैदानाच्या बाहेर जात असताना पाहायला मिळेल. षटक संपलं मैदानावरती बरोबर विचार केला तर 2 रन झाला. 13 गमावला 1 विकेट. आता लक्ष असणारा मैदानावरती 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी रन करायचे आहेत. बरोबर 19 धावा. पॉवर प्ले ऑन झालाय. त्यामुळे मैदानावरती जाऊयात. पॉवर प्ले ऑन मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. पाहूया त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशा प्रकारे रन मैदानावरती बनवल्या जातील याची चर्चा सध्या मैदानाच्या आतमध्ये रंगणार आहे. हे षटक निर्णायक असतं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्हाला 30 सेकंदच्या खेळाडूंना बीट करायचं असतं. टाइम पहा, वेळ पहा. सध्या जर पाहिलं तर शेवटच्या आता 5 मिनिटं बाकी राहिल्या 2 षटकांसाठी. 5 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 षटकं फेकायचे आहेत. अन्यथा एका खेळाडूला काल जसं आपण मैदानाच्या बाहेर डगआउटच्या दिशेने घेऊन गेलो तर तसाच नियम पुन्हा लागू होऊ शकतोय. 12 मध्ये 19 धावेचं लक्ष असणार आहे. रोहित मैदानावरती आल्यात. समोर अभिसाठी मात्र आता सर्व काही सूत्र त्याच्या अंगावरती त्याच्या खांद्यावरती असणार आहेत. दुसऱ्या बाजूला उत्तम नारंगीचा खेळाडू आहेत. तो सध्या मैदानावरती इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 12-19 पहिला बॉल. ओहो पहिला बॉल बॅट आणि बॉलचा संपर्क नाही झाला. पहिला चेंडू निर्धाव आलाय, डॉट आलाय. 11 मध्ये रन करायचे ते 19 धावा. संघर्ष जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीला करायचं. क्रिकेटचा खेळ संघर्षाचा आहे. बॅकफुटला गेले, फटका चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षण चांगल्या दर्जेदार झालाय. मॅचचं समीकरण चेंज होत आहेत. येणारे बॉल शेष आहेत 10 बॉल मध्ये रन करायचे मैदानावरती 18. रंगतदार सर्व मॅचेस रंगतायत. भवेजी मात्र यांचं स्वागत असेल. भाऊ यांचं स्वागत आहे. पुढचा बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न पुन्हा मात्र चेंडूला कळला गेला. फटका खेळत असताना तिथे एक सिंगल कंप्लीट. समीकरण पहा 8 मध्ये करायच्या 17. हे 2 बॉल मात्र निर्णायक असणार आहेत. या 2 बॉलवरती रन घ्यायचे आहेत. नाही घेतलं तर चित्र मात्र थोडं वेगळं होणार. मॅचचं रूपरेषा बदलणार. श्रीदेव की किंजल, किंजल की श्रीदेव. 8 मध्ये 17. अभि आणि उत्तम एका बाजूला आहेत. वाईड 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 येऊ शकतो मैदानाच्या आतमध्ये. यस डिफिकल्ट. पंचाने सांगितलं वाईड. 8 मध्ये 16. 8 मध्ये 16 करायच्या होत्या. मैदानावरती विकेट आलायत. फलंदाज मैदानाच्या बाहेर जात असताना पाहायला मिळतोय. करावे लागतील 7 मध्ये 16. या कोली बाऱ्याची शान आई तुझं देऊला.
7 मध्ये 16 धाब्याचं लक्ष्य सर. शेवटचा निर्णायक बॉल. मैदानावरती गोलंदाज तयार. लास्ट बॉल. येणारे 7 बॉल मध्ये 16 धाब्यांचं लक्ष्य. निर्णायक चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाजही तयार आहेत. पहा शेवटचा बॉल आपण पाहिलं तर निर्धाव स्वरूपाने मैदानावरती फेकण्यात आलात. कंपॅरिझन पहा. श्रीदेवच्या पहिल्या 3 षटकामध्ये 25 धावा होत्या. त्याच 3 ओव्हरमध्ये किंजल 11 फक्त 16 बनवल्या. 2 विकेट त्यानं गमावल्यात. आता सर्व काही सूत्र या 2 खेळाडूवरती आहेत. 6 मध्ये करायच्या 16 यानी की तुम्हाला 3 मोठे फटके मारावे लागतील. किमान 3 मोठे फटके येणं गरजेचं आहे. तरी मॅच तुमच्यासाठी ऑन होऊ शकते आहेत. पहिला बॉल फटका तर मात्र भिरकावण्याचा प्रयत्न परंतु एक सिंगल कंप्लीट. समीकरण आता मैदानावरती बनलाय. येणारी चेंडू असतील मैदानावरती 5 करायच्या तर 15 5-15 या मॅचचं समीकरण. पुढचा बॉल. गोलंदाज तयार आहेत. दर्जेदार स्ट्रोक तर खेळलाय. चेंडू मात्र चाललाय गॅप मधून सरळ सीमा रेषेच्या पार 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 चौकार. थँक्यू. श्रमदा या खेळाडूकडे आहे. नेहाल चव्हाण यांच्याकडे दाखवण्याचा प्रयत्न तो पूर्णपणे करणार. मैदानावरती दाखवण्याचा प्रयत्न केलाय. धावसंख्या बदलताना पाहायला मिळतं. 4 मध्ये 11 करायच्यात. होऊ शकतात. स्वतःवरती विश्वास ठेवा. आम्ही करू शकतो. आमच्यामध्ये क्षमता आहे हे स्वतःला म्हणावं लागणार आहे. प्रयत्नांती परमेश्वर जसं नेहमी म्हटलं गेलं तसे प्रयत्न तुम्हाला करायचे आहेत. 4 मध्ये 11. बॅकफुटला गेले. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय आणि तिथून मात्र विकेट आलाय. नेहाल बाद. तीन बॉल मध्ये 11 करायच्यात. आता इथून 2 बॉलचा खेळ बाकी राहिला. करावे लागतील 10 2 बॉल मध्ये. वाईड आलाय. पंचाने मात्र दर्शवला हा एक्स्ट्रा बॉल. एक्स्ट्रा बॉलने संघाची धावसंख्या देखील आपल्याला वाढत असताना पाहायला मिळत आहेत. अजूनही 9 धावेची गरज. स्वीप करायचं होतं. चेंडू आणि बॅटचा संपर्क मात्र न होताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू त्या ठिकाणी येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा आता बॉल बाकी राहिलेत. लास्ट बॉल. त्यानं फक्त ड्राईव्ह केलाय तर ढकलून दिलाय बॉलला आणि हा सामना मात्र मैदानावरती जिंकलाय तो टीम श्रीदेव या संघानं हा सामना आपल्या नावी केलाय. हडलक टीम किंजल 11. चला टीम मारोंडा आणि टीम श्रीदेव यांच्यामध्ये आपण करूया टॉस. या ग्रुप आय मधला शेवटचा मॅच असेल. त्याच्यानंतर ग्रुप जे ला सुरुवात होईल. ग्रुप जे मध्ये खेळणारे आपण 4 संघ पाहिले तर स्वरूप 11 वर्सेस VVSC, JSR 11 वर्सेस साई माऊली असे संघ तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. टॉस साठी चला लगेच या बारोंडा माऊली आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर